कासेगावच्या ऐतिहासिक मैदानात पनवेलच्या सर्जा रोमन जोडीचा डंका पटकावला. जयंत हिंद केसरी 2026चा बहुमान. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे कासेगाव जयंत हिंद केसरी मैदान यंदाही मोठ्या उत्साहात आणि अटीतटीच्या लढतीत संपन्न झाले. संपूर्ण राज्यातील बैलगाडी शौकीनांचे लक्ष लागून राहिलेल्या या मैदानात पनवेलच्या स्वर्गीय पंढरी शेठ फडके विगर आणि तुषार घोरपडे सदाशिवगड यांच्या सर्जा आणि रोमन या जोडीने वादळी धाव घेत प्रथम क्रमांक पटकावला आणि कासेगाव हिंद केसरी 2026 या किताबावर आपले नाव कोरले. अतुल नायगडे आणि कासेगाव ग्रामस्थांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य मैदानात राज्याच्या कानाकोपऱ्यातून नामवंत गाड्यांनी हजेरी लावली होती. अंतिम फेरीत 7 गाड्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यामध्ये 7व्या क्रमांकावर पृथ्वीराज बाबा कुटवळ पुरसुंगे आणि शौर्या गोवेकर लोणद यांची कृष्णा माऊली जोडी राहिली. 6व्या क्रमांकाचा मानकरी विक्रम शेठ गोरे आणि अजय भाऊ गायकवाड यांची छवा बदाम ही जोडी ठरली. 5व्या क्रमांकावर कैलासवासी संजय शामराव जगदाळे शिरवडे आणि श्रेयश वेताळ सुरली यांची निशान संग्राम जोडी यशस्वी ठरली. मैदानातील 4थ्या क्रमांकाचा बहुमान अंबरनाथच्या आर्या मिलिंद पाटील यांच्या भुंगा आणि छोटा देवा या जोडीने मिळवला, तर 3ऱ्या क्रमांकावर साईराज किरण आप्पा काळगाव आणि शेखर पाटील यांची सावकर रैना जोडी राहिली. द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत यश बापू आंबेकर वडकी पुणे आणि करण कराळे दांडेगाव यांच्या सर्जा लखन जोडीने बाजी मारली. विशेष म्हणजे या जोडीतील लखन बैलाने सलग 21व्या मैदानात गुलालाची उधळण करून नवा विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि जनसागराच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मैदानाने पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवला.